आणि यानंतर लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेमधील काही बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे। योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्यामुळे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींच्या मनात सध्या धाकधूक आहे। हे निकष नेमके काय आहे ज्यामुळे बहिणींचा पत्ता या योजनेतून कट होऊ शकतो? बघूया। कोण ठरणार पात्र आणि कोण ठरणार अपात्र? राज्यातील 2.5 कोटी महिलांच्या मनात कालपासून हा एकच प्रश्न घोंगावतोय। कारण लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची आता छाननी करण्यात येणार आहे आणि त्या छाननीत ज्या महिला योजनेसाठी पात्र नसतील त्यांची नावं योजनेतनं वगळली जाणार आहे। कोणत्या महिलांची नावं वगळली जाऊ शकतात हे बघूया। लाडकी बहीण होईल आउट जर महिलेच्या नावावर 4चाकी वाहन असेल, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल, केंद्र आणि राज्याच्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसेल आणि जर एकाच कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळत असेल। GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत। तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी या निकषांची पूर्तता न करताच लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत। की बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला। आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले, आता नाही आहेत, रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले। आता एवढं तरी प्लॅनिंग केलं पाहिजे की ती लाडकी बहीण जी आधी होती त्या अजून आतुरतेने वाट बघतात। सावत्र बनवू नका अशी मी विनंती करते आणि व्यवस्थित नियोजन करून सगळ्या योजनांसाठी पैसे मिळाले पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असायला पाहिजे। पण ते कितपत जमेल त्यांना, कारण का पैसेच नाही आहेत आता महाराष्ट्राच्या तिजोरीत। लाडकी बहीण योजनेचा एकूण खर्च किती आहे? विधानसभा निवडणुकीआधी योजनेची घोषणा झाली। अर्थसंकल्पात योजनेसाठी 40,000 कोटींची तरतूद करण्यात आली। 2,67,00,000 महिलांचे अर्ज दाखल झाले। 2,47,00,000 महिलांनी त्याचा लाभ घेतला। दर महिन्याला 3,800 कोटी रुपयांचा खर्च होत होता। आतापर्यंत योजनेचे 6 हप्ते खात्यात जमा झाले। प्रत्येक लाभार्थी महिलेला 9,000 रुपये मिळाले। सरकारी कर्मचारी असलेल्या काही महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलाय। त्यांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन करण्यात आले। परिवहन खातं आणि इतर यंत्रणांची मदत घेऊनच अर्जांची छाननी करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी केली जाणार आहे। पण या सगळ्यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत। अर्जांची काटेकोर छाननी न करताच योजनेचा लाभ कसा दिला? तब्बल 6 हप्ते जमा झाल्यावरही अर्जांची छाननी का झाली नाही? ज्या महिला आता अपात्र होतील त्यांना दिले गेलेले पैसे परत घेणार का? जर ते पैसे परत मिळणार नसतील तर मग त्याचा भुर्दंड कोण भरणार? निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून अर्जांची छाननी टाळली होती का? अपात्र महिलांना दिलेल्या रकमेचा भार करदात्यांनी का सहन करावा? मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या 25 मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील, तर मला काय आश्चर्य वाटत नाही। आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला। फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्याची किती गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात। तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये। निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा करणं आणि त्या जोरावर निवडणुका जिंकणं आता काही नवं राहिलेलं नाही। महाराष्ट्रानेही आता त्याचा अनुभव घेतलाय। मात्र करदात्यांचा पैसा कोणतीही शहानिशा न करता असा सहज उधळला जाणार असेल तर सरकारनं एकाला फायदा मिळवून देण्यासाठी दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणली असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।